नमस्कार. नेक्स्ट example. If sin theta plus sin 2 theta plus sin 3 theta is equal to cos theta plus cos 2 theta plus cos 3 theta, then prove that either cos theta is equal to minus 1 by 2 or tan 2 theta is equal to 1. सो आपल्याला हे स्टेटमेंट दिलेलं आहे. हे स्टेटमेंट यूज करता येणार आहे आपल्याला. हे यूज करून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की cos थीटाची व्हॅल्यू ही येते आणि tan 2 थीटाची व्हॅल्यू ही येणार आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं. सो जे दिलेलं इक्वेशन आहे ते प्रूव्ह करायचं नाही, ते इक्वेशन आपण कन्सिडर करणार आहोत आणि त्याचा यूज करून हे प्रूव्ह करायचं. सो गिव्हन दॅट sin थीटा प्लस sin 2 थीटा प्लस sin 3 थीटा is equal to cos theta plus cos 2 theta plus cos 3 theta. सो आता इथे आपण साइन प्लस साइन किंवा कॉस प्लस कॉस दिसतंय तर ते फॉर्म्युले अप्लाय करू शकतो. पण आता कुठल्या दोन कॉस ना किंवा कुठल्या दोन साइन ना एकत्र घ्यायचं ते थोडंसं आपण इथे बघायचं. आता साइन 2 थीटाचा फॉर्म्युला किंवा कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला माहिती आहे किंवा काय प्रूव्ह करायचं आहे ते स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटकडे लक्ष ठेवायचं. कुठेतरी आपल्याला tan 2 थीटा इज इक्वल टू 1 हे प्रूव्ह करायचं आहे. सो कॉस 2 थीटा आणि साइन 2 थीटा तसेच राहिले तर त्याचं कुठेतरी tan 2 थीटा वगैरे होईल कदाचित. त्याला आपण साइन आणि कॉस 2 थीटा अँगलवाले ते सेपरेट घेऊया आणि त्याच्यानंतर हा साइन 3 थीटा आणि थीटा आणि इथे पण थीटा आणि 3 थीटा हे दोन कॉस कॉस आणि साइन साइन एकत्र घेतले तर आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो त्या दोन्ही यांच्यासाठी यूज करता येईल. सो आपण ह्या स्टेटमेंटमध्ये साइन 2 थीटा असं घेणार सेपरेट आणि साइन थीटा प्लस साइन 3 थीटा विथ साइन आपण अरेंज केलं तरी चालतं. So which is equal to cos 2 theta into plus cos theta plus cos 3 theta. कुठल्याही दोन cos cos आणि sin sin ला यूज केलं तरी चालणार आहे, पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे किंवा कुठलं इझी होणार आहे हे एकत्र घेतलं तर ते जरा ऑब्झर्व करून मग त्याप्रमाणे कुठल्या दोन यांना अप्लाय करायचं ते ठरवायचं. सो sin 2 थीटा तसंच ठेवूया आपण sin 2 थीटा प्लस साइन थीटा प्लस साइन 3 थीटा म्हणजे साइन ए प्लस साइन बी. याच्यासाठी फॉर्म्युला काय 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 कॉस ए मायनस बी. तो फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. सो हा फॉर्म्युला काय 2 साइन ए प्लस बी मीन्स थीटा प्लस 3 थीटा अपॉन 2 कॉस ए मायनस बी थीटा मायनस 3 थीटा अपॉन 2. साइन ए प्लस साइन बी हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आहे विच इज इक्वल टू cos 2 थीटा तसंच ठेवणार आहोत आपण आणि प्लस cos थीटा प्लस cos म्हणजे cos a प्लस cos b साठी फॉर्म्युला काय आहे cos cos हा फॉर्म्युला आहे. सो त्यासाठी आहे 2 cos a प्लस b थीटा प्लस 3 थीटा अपॉन 2 cos a मायनस b मीन्स थीटा मायनस 3 थीटा अपॉन 2. आणि हे दोन्ही ऑड नंबर आहेत त्यामुळे थीटा आणि 3 थीटा जर आपण एकत्र घेतला तर इथे म्हणजे इंटिजर मिळेल आपल्याला. जर 2 थीटा आणि 3 थीटा आपण जर सपोज एकत्र घेतलं असतं आणि थीटा आपण सेपरेट ठेवलं असतं तर 2 थीटा प्लस 3 थीटा म्हणजे 5 थीटा आलं असतं. एके ठिकाणी 5/2 झालं असतं, 1/2 म्हणजे ते परत फ्रॅक्शनमध्ये आले असते. त्यामुळे शक्यतो जेव्हा दोन साइन साइन आणि दोन कॉस कॉस च्या टर्म एकत्र घेऊन हा फॉर्म्युला जेव्हा अप्लाय करायचा तेव्हा लक्षात घ्या एकदा a प्लस बी अपॉन 2 येतो अँगल, एकदा a मायनस बी अपॉन 2 येतो. सो शक्यतो ऑड नंबर दोन घेतले किंवा दोन्ही इव्हन नंबर घेतले तर फायनल अँगल जो येतो नॅचरल नंबर येईल तिथे विच इज इक्वल टू काय काय होतं आता बघा इथे दॅट इम्प्लाइज साइन 2 थीटा प्लस इथे काय होणार आहे 2 साइन थीटा प्लस 3 थीटा म्हणजे किती आलं ते 4 थीटा अपॉन 2 मीन्स झालं 2 थीटा अपॉन 2 म्हणजे ते थीटा होणार आहे. कॉस आता कॉस हा मायनस 2 थीटा अपॉन 2 असं जरी झालं कॉसचं मायनस 2 थीटा झालं तरी कॉसचं काय कॉस हा इव्हन फंक्शन आहे. सो कॉस ऑफ मायनस अँगल अल्सो कॉस ऑफ प्लस अँगल दोन्ही सेमच आहे. त्या नेक्स्ट स्टेपला त्याचं प्लस करता येईल. सो विच इज इक्वल टू कॉस 2 थीटा प्लस हे काय होणार आहे 2 कॉस हे येणार आहे 4 थीटा बाय 2 हे 4 थीटा आहे ना सो 2 थीटा बाय 2 आणि हे होणार आहे कॉस मायनस 2 थीटा बाय 2. इथे पण मायनसचा प्लसच होणार आहे कारण कॉस हा अँगल कसा आहे सॉरी कॉस हे इव्हन फंक्शन आहे त्यामुळे कॉस ऑफ मायनस अँगल आणि कॉस ऑफ प्लस अँगल दोन्ही सेम आहे.
सो दॅट इम्प्लाइज साइन 2 थीटा प्लस 2 साइन इथे किती होणार ते 2 थीटा 2 गेला ना त्यामुळे आणि कॉस कॉस ऑफ मायनस ते प्लस झालं तरी 2 गेला म्हणजे कॉस थीटा झाला विच इज इक्वल टू कॉस ऑफ 2 थीटा प्लस 2 कॉस इथे झालं 2 थीटा इंटू कॉस इथे 2 कॅन्सल झाले आणि मायनस थीटा म्हणजे थीटा. आता याच्यातनं काही कॉमन येते का बघूया. साइन 2 थीटा इथे कॉमन आलाय सो दॅट इथे या दोन टर्म मध्ये साइन 2 थीटा कॉमन आलं तर अनकॉमन टर्म्स काय राहतील इथे 1 राहिली प्लस इथे काय आलं 2 अँड कॉस थीटा 2 कॉस थीटा या अनकॉमन टर्म्स राहिल्या लेफ्ट साइडला. राइट साइडला काय काय करूया कॉस 2 थीटा कॉमन येईल मीन्स कॉस 2 थीटा इनटू ब्रॅकेट इथे काय आहे इथे 1 राहणार आणि इथे 2 कॉस थीटा. सो आपण हे इक्वेशन कन्सिडर केलंय सिम्प्लिफाय करत आपल्याला हे इक्वेशन मिळालंय. आता आपण या सगळ्याला आपण इकडे आणू शकतो कारण इकडे आणलं की पुन्हा 1 + 2 cos थीटा आणि इथे पण ब्रॅकेट बघा 1 + 2 cos थीटा म्हणजे सेम ब्रॅकेट आहे तर तो पण कॉमन घेता येईल नेक्स्ट स्टेपला. एक्झाम्पल पण दिलंय आपण काय प्रूव्ह करायला सांगितलं होतं तर cos थीटा = -1/2 और tan 2 थीटा = 1 हे ते पुसलं गेलं त्यामुळे आपण ते लिहून ठेवूया काय आपल्याला प्रूव्ह करायचं. सो आता हे इक्वेशन आपण इथपर्यंत सिम्प्लिफाय केले ह्या सगळ्या इथे लेफ्ट साइडला आणूया. सो दॅट इम्प्लाइज sin 2 थीटा इनटू ब्रॅकेट 1 + 2 cos थीटा मायनस थीटा cos 2 थीटा into bracket 1 plus 2 cos थीटा is equal to काय मिळणार 0. सगळे तिकडनं आले ना ऍडिशन मध्ये सगळे. आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे दॅट इम्प्लाइज कॉमन म्हणजे हा ब्रॅकेट आहे आणि अनकॉमन ह्या टर्म्स आहेत. सो 1 + 2 cos थीटा into अनकॉमन टर्म याच्यात राहिली sin 2 थीटा याच्यात राहिली मायनस cos 2 थीटा is equal to 0. आता हे अल्जेब्रा सारखं आलं. अल्जेब्राचे नियम काय आहेत अल्जेब्राचे रूल्स काय सांगतात दोन ब्रॅकेटचा जर प्रॉडक्ट 0 असेल तर आयदर हा ब्रॅकेट 0 असतो किंवा हा ब्रॅकेट 0 असतो. दॅट इम्प्लाइज आयदर 1 + 2 cos थीटा हा ब्रॅकेट 0 असेल और sin 2 थीटा मायनस cos 2 थीटा हा ब्रॅकेट 0 असेल. दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे त्यामुळे एकतर हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असेल. हे आपण सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये वगैरे बघितले आहे. सो काय मिळालं दॅट इम्प्लाइज 1 इज इक्वल टू -2 cos थीटा हे आपण सॉल्व करून घेऊया. सो दॅट इम्प्लाइज -2 इकडे घेतले की काय मिळणार cos थीटा इज इक्वल टू -1/2 आणि हे सॉल्व करून घेऊया. और sin 2 थीटा इज इक्वल टू मायनस इकडे प्लस होणार cos 2 थीटा cos 2 इकडे घेतलं की काय होणार sin 2 थीटा अपॉन cos 2 थीटा इज इक्वल टू काय मिळेल 1. पण sin अपॉन cos सेम अँगल असेल तर काय म्हणतो आपण tan 2 थीटा इज इक्वल टू 1. सो काय मिळालं आयदर cos थीटा इज इक्वल टू -1/2 और tan थीटा इज इक्वल टू 1 आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. फक्त आपण इक्वेशन सॉल्व केलं अल्जेब्राइकली आणि ते मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल इफ t is equal to tan theta by 2 prove that sin theta is equal to 2t upon 1 plus t square and cos theta is equal to 1 minus t square upon 1 plus t square. आता हे एक्झाम्पल इतकं इझी आहे कारण याच्यात काही सॉल्व करायला नाहीच आहे. आपले जर cos 2 थीटा sin 2 थीटाचे फॉर्म्युले जर सगळे पाठ असतील तर फॉर्म्युला फक्त अप्लाय केले की एक्झाम्पल सॉल्व होणार आहे. सो sin 2 थीटा आणि cos 2 थीटाचे फॉर्म्युले रिलेटेड टू tan घ्यायचे बिकॉज गिवन दॅट t इज इक्वल टू दिस. सो रिलेटेड टू tan जे फॉर्म्युले साइन आणि कॉस ते आपण आठवूया काय ते. सो वी नो दॅट sin 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. सो हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे दॅट इम्प्लाइज साइन थीटा हा 2 थीटा आहे त्याच्याऐवजी थीटा घेतला तर याचा हाफ अँगल होणार इथे 2 tan थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. इतकं इझी येते. आता tan याची व्हॅल्यू घातली की काय होणार इज इक्वल टू 2t अपॉन
1 प्लस टी स्क्वेअर. तर फक्त इथे फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत. नेक्स्ट कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कॉस 2 थिटाचे बरेच फॉर्म्युले आहेत, त्यातला रिलेटेड टू टॅन फॉर्म्युला आहे तो आपण अप्लाय करणार. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो हा 2 थिटासाठी आहे, तो थिटासाठी घेतला तर कॉस थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. सो गिवन दॅट tan theta by 2 is equal to t, so that implies 1 minus t square upon 1 plus t square. So फक्त फॉर्म्युले अप्लाय करून एक्झाम्पल सॉल्व करते हैं.